गांडूळ खत बनवायचं आहे, पण योग्य पद्धत कोणती हे माहिती आहे का? रासायनिक खताला टाटा आणि सेंद्रिय शेतीला नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. पहिल्या पाठमध्ये आपण गांडूळ खत हे बिझनेससाठी हवं आहे की स्वतःच्या शेतासाठी हे आपण पाहिलं होतं. आजच्या पाठमध्ये गांडूळ खत तयार करण्याच्या 2 सोप्या पद्धती आपण पाहणार आहोत. चला तर मग. गांडूळ खत बनवण्याच्या मुख्यतः 2 पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत ओपन मेथड. यामध्ये गांडूळ खत मोकळ्या जागेत तयार केले जातं. जमिनीवर थर लावून शेणखत, ओला कचरा आणि सेंद्रिय पदार्थ टाकले जातात. ही पद्धत खूप सोपी आणि कमी खर्चाची आहे, पण उघड्यावर असल्यामुळे ऊन, पाऊस याचा परिणाम होऊ शकतो. दुसरी पद्धत बेड मेथड. यामध्ये ठराविक बेड तयार करून गांडूळ खत बनवलं जातं. या बेडमध्ये सगळे थर व्यवस्थित लावले जातात आणि व्यवस्थापन करणे खूप सोपे होते. ही पद्धत थोडी खर्चिक आहे, पण उत्पादन जास्त आणि गुणवत्ता उत्तम मिळते. म्हणूनच ओपन असो किंवा बेड पद्धत, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते निवडा. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कोणतीही पद्धत वापरा, पण छत कव्हर नक्की करा. कारण ऊन आणि पाऊसपासून गांडुळाचं संरक्षण होणं खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला गांडुळे किंवा बेड्स हवे असतील तर मिरॅकल ग्रीनशी संपर्क करा. आणि पुढच्या पार्टमध्ये आपण बेड पद्धतीमध्ये बेड्स कसे लावले जातात हे पाहणार आहोत. त्यामुळे पुढचा पार्ट मिस करू नका. त्यासाठी आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.